आज वांग्याची थोडीशी वेगळी अशी रेसिपी बनवणार आहोत। खारं वांगं आपण बनवणार आहोत। बनवायला सोपं आहे। याच्यामध्ये हिरवं वाटण घालून ही वांग्याची रेसिपी बनवली जाते। तर सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी मी इथं 1 वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। त्यामुळे भाजलेले 1 चमचा तीळ टाकलेले आहे। तीळ टाकणं टोटली ऑप्शनल आहे। तर हे आधी सगळ्यात आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। खोबरं आधी वाटून घेतलं म्हणजे व्यवस्थित असं बारीक होतं। त्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी भाजलेले शेंगदाणे टाकलेले आहे। अर्धा छोटा चमचा जिरं टाकलेलं आहे आणि हे देखील थोडंसं जाडसर असं हे वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तिखटपणासाठी टाकायच्यात हिरव्या मिरच्या, प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीरीचं प्रमाण थोडंसं इथं जास्त घ्यायचं आहे आणि लगेचच याच्यामध्ये चवीपुरतं मीठ देखील घालून घेणार आहोत। त्यामुळे बाकीच्या साहित्यामध्ये मिक्सरमध्ये मसाल्याबरोबर मीठ देखील व्यवस्थित असं मिक्स होतं। तर मसाला आपला वाटून झालेला आहे। त्यानंतर ह्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। थोडंसं तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि तेलात चांगलं याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। असं एक कच्चं तेल या मसाल्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं, हा मसाला आपण वांग्याच्या आतमध्ये भरणार आहोत। त्याच्यामुळे वांगं शिजल्याच्या नंतर खाताना या मसाल्याची चव जी आहे ना छान लागते। तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। वांगी जी आहेत ते आधी याचं आपण कट करून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये ठेवलेली आहे। तर मिक्स करून झाल्याच्या नंतर एक एक वांगं जे आहे ना असं ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये बसेल तेवढा मसाला जो आहे ना आतमध्ये असा हा स्टफ करायचा आहे। भरल्याच्या नंतर वांगं बाहेरून असं प्रेस करायचं आहे। त्याच्यामुळे आतपर्यंत मसाला व्यवस्थित असा लागला जाईल। सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे। तर एका साईडला मी इथं कढई गरम करून घेतलेली आहे। 2 चमचे तेल देखील त्यात गरम झालेलं आहे। तर सगळ्यात आधी ताजी कढीपत्त्याची पानं टाकूया। 2 ते 3 असे लसूण पाकळ्या ठेचून टाकायच्या आहेत। ऑप्शनल आहे पण चव छान येते आणि 2 ते 3 चिमूट हिंग टाकलेलं आहे। आता हे सगळं परतून घेऊया। लसणाचा कलर इथं हलकासा चेंज झाला की मसाला भरलेली वांगी जी आहेत ती आपल्याला एक एक करून सगळी वांगी याच्यामध्ये ठेवायची आहेत आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो ठेवलेली आहे आणि आलटून पालटून 1 ते 1.5 मिनिट सगळ्या बाजूने आपण वांगी भाजून घेणार आहोत। राहिलेला मसाला आपण ठेवलेला आहे। पुढे आपण पाहूया तो कसा आपण यूज करत आहोत। तर या पद्धतीने सगळी वांगी जी आहे ना आलटून पालटून करत राहायचं आहे म्हणजे सगळ्या साईडने ती व्यवस्थित अशी तेलावर परतली जातील। इथे कलर हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे वांग्यांचा। त्यानंतर काय करायचं आहे, ह्या कढईवर एक झाकण ठेवायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे वांग्यांना एक वाफ येतपर्यंत आपण ती शिजायला ठेवलेली आहेत आणि वरती पाणी देखील गरम होईल। आता हे गरम झालेलंच पाणी आपण लगेच कढईमध्ये टाकणार आहोत। त्याआधी काय करायचं आहे, जो उरलेला मसाला होता आपला तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि मसाला देखील व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। म्हणजे आपण हे कच्चं वाटण केलं होतं त्याच्यामुळे मसाला देखील इथे व्यवस्थित असा परतला जाईल आणि चव छान आहे। मसाला परतून झाल्याच्या नंतर जे पाणी आपण गरम करायला ठेवलं होतं ते पाणी आता याच्यामध्ये ॲड करायचं आहे। खूप देखील पाणी टाकायचं नाही आहे। एकदम सैलसर वगैरे असं काही नसतं, हे थोडंसं सुक्कंच खारं वांगं असतं। तर इथं वांगे शिजण्यापुरतं आपण पाणी टाकलेलं आहे, सगळं मिक्स केलेलं आहे। त्यानंतर आता ह्या कढईवर झाकण ठेवलेलं आहे आणि 8 ते 10 मिनिटासाठी आपण मीडियम टू लो फ्लेमवर ही वांगी शिजवून घेतलेली आहे आणि 10 मिनिटानंतर पाहू शकताय वांगी एकदम छान अशी शिजलेली आहेत। तर चेक करण्यासाठी काय करायचं आहे, देठाकडचा जो भाग आहे त्या बाजूला सुरीने असं टोचून पाहायचं आहे। इझिली वांग्याच्या आतमध्ये सुरी गेली तर वांगं एकदम परफेक्ट शिजलेलं आहे असं समजावं। तर हे वांगं खाण्यासाठी गरम गरम चपातीबरोबर, भाकरीबरोबर, डाळ भाताबरोबर साईड डिश म्हणून आपण तोंडी लावायला घेऊ शकतो। कुठलाही मसाला न वापरता बनवलेले हे खार वांगं चवीला छान होतं। घरी करून पहा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला प्रेस करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत हॅप्पी राहा, हेल्दी राहा, टेक केअर, बाय बाय।